शाश्वत विकास आणि भारताच्या 2070 नेट झिरो लक्ष्याच्या दिशेनं पुढे जात पुणे स्थित ग्रीनेक्स एन्व्हायरमेंटल आणि नॉर्वेची ईपीडी ग्लोबल यांच्यात पर्यावरणीय उत्पादन घोषणा ईपीडी सेवा उपलब्ध करण्यासाठी आंतरराष्ट्रीय करार झाला आहे। या करारावर ग्रीनेक्सचे संचालक सागर अहिवळे, आरती भोसले अहिवळे आणि ईपीडी ग्लोबलचे सीईओ हॅकॉन हावऑन यांनी स्वाक्षऱ्या केले। या सहयोगातून भारतीय उद्योगांच्या उत्पादनांचं पर्यावरणीय विश्लेषण अधिकृतपणे ग्रीनएक्स मार्फत केले जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे ईपीडी प्रमाणपत्रांचा खर्च 70% कमी होणार असून एमएसएमई उद्योगांना निर्यात वाढवण्यासाठी मोठी संधी मिळणार आहे। ग्रीनएक्सने यापूर्वी 50हून अधिक कंपन्यांसोबत प्रकल्प राबवले असून आता देशभरात 10 पेक्षा अधिक औद्योगिक शहरात विस्तारांची तयारी आहे। या उपक्रमातून रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल। हॅकॉन हावऑन यांनी ग्रीनएक्सला भारतातील विश्वासू भागीदार ठरवताना ही भागीदारी भारतीय उद्योगांसाठी नवी उंची गाठणारी ठरेल असं सांगितलंय। माझं नाव आरती भोसले आणि मी डायरेक्टर ग्रीनेक्स एन्व्हायरमेंटल प्रायव्हेट लिमिटेड पुणे महाराष्ट्र। तर ईपीडी म्हणजे काय तर एन्व्हायरमेंटल प्रोडक्ट डिक्लेरेशन। तुमचं कुठलंही प्रोडक्ट जे असेल तर त्याची पर्टिक्युलर इमिशन किती आहे ह्याचं एक व्हेरीफाईड आणि ट्रान्सपरंट डॉक्युमेंट जे पब्लिकली अवेलेबल असेल दॅट इज कॉल्ड एज एन्व्हायरमेंटल प्रोडक्ट डिक्लेरेशन। तर हे का करतात मोस्टली इंडस्ट्रीज सो की त्यांना जेव्हा त्यांचं पर्टिक्युलर प्रोडक्टचे इमिशन आहे ते कन्झ्युमरपर्यंत किंवा बाकीच्या इतर लोकांपर्यंत त्यांच्या कस्टमरपर्यंत पोहोचायचं आहे ट्रान्सपरंट वेनी, त्याच्यासाठी ईपीडी केली जाते। किंवा त्यांना एक्सपोर्ट करायचं आहे तर बऱ्याच गोष्टींमध्ये हे मॅन्डेटरी आहे। आता भारतावरती याचे असे परिणाम होतील की भारतामध्ये ॲज कम्पेअर टू आपलं जे काही क्षेत्रफळ लक्षात घेता किंवा आपलं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर लक्षात घेता भारतामध्ये खूप कमी ईपीडीज पब्लिश आहेत। तर त्याच्या मागच्या बऱ्याच कारणं म्हणू शकतो की आपण की एकतर अनअवेअरनेस किंवा त्याचं कॉस्ट इफेक्टिव्हनेस असेल। तर हे 2 पॉईंट लक्षात घेता आम्ही ईपीडी नॉर्वे आणि ग्रीनेक्स एन्व्हायरमेंटल प्रायव्हेट लिमिटेड असं कोलॅबोरेशन केलेलं आहे की पुढे जाऊन आम्ही छोटे उद्योग किंवा मोठे उद्योग किंवा मीडियम स्केल इंडस्ट्रीज असतील तर त्यांना कॉस्ट इफेक्टिव्ह वेनी आम्ही त्यांचे ईपीडीज पब्लिश करण्यासाठी नक्कीच हेल्प करू। म्हणजे काय की त्यांचे जे काही एक्सपोर्टसाठी त्यांना जो हेल्प लागणार असेल, काही प्रोडक्ट एक्सपोर्ट जर होणार असतील आणि ते ईपीडी वाचून राहत असतील किंवा अजून काही गोष्टी असतील तर त्या केसमध्ये आम्ही त्यांना हेल्प करू। हा त्यांचा उद्देश झाला। प्लस भारतासाठी ह्याचा फायदा असं म्हणू शकतो की आपण जे काही कुठलीही कंपनी आहे तर त्या कंपनीचे जे काही प्रदूषण असतं किंवा पोल्युशन लेवल असते तर ती कधी कळते की त्यामध्ये किती प्रोडक्ट म्हणजे ॲक्च्युली निर्माण होत आहेत आणि ते प्रोडक्टचे पोल्युशन म्हणजे अल्टिमेटली कंपनीचे पोल्युशन। जेव्हा आपण प्रोडक्टचेच पोल्युशन माहीत करून घेऊ की ते किती होत आहेत आणि ते कसं कमी करू शकतो त्यानंतर ते कम्प्लिटली म्हणजे जे त्या कंपनी कार्बन न्यूट्रॅलिटीकडे वळू शकतात। अल्टिमेटली भारत आपला जो उद्देश आहे नेट झिरो गोल 2070 तो अचीव्ह होऊ शकतो। मी सागर अहिवळे, ग्रीनेक्स एन्व्हायरमेंटलचा डायरेक्टर। आम्ही गेली 15 वर्ष झाले एन्व्हायरमेंट फील्डमध्ये काम करतोय। आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ 2 ते 2.5 हजार कंपनीबरोबर काम करतोय, लार्ज स्केल असेल किंवा स्मॉल स्केल असेल। तर याच्यामध्ये बरेचसे चॅलेंजेस आहेत। अवेअरनेस एक प्रकार आहे की लोकांमध्ये अवेअरनेस नाही आहे या गोष्टीचा की पर्यावरणाकडे पाहताना आपण अवेअरनेस ठेवलेलं नाही आहे की पोल्युशन किती प्रमाणात होते, तो एक मुद्दा आहे। दुसरा मुद्दा जर स्मॉल स्केल इंडस्ट्रीना जर एक्सपोर्ट करायचं असेल तर एक्सपोर्ट करण्यासाठी त्यांना कॉस्ट येते आणि ते कॉस्ट बेअर करणे आणि हा ईपीडी आम्ही जो काही घेऊन आलेलो आहे कन्सेप्ट मार्केटमध्ये त्याच्यामुळे एक तर पर्यावरणामध्ये कोणत्या स्टेजला किती पोल्युशन होते याची माहिती मिळेल। दुसरं फायनान्शियली पाहिलं तर एसएमई सेक्टरला कमी कॉस्टमध्ये ईपीडी पब्लिश होतील आणि मार्केट जगामध्ये ज्या बाहेरच्या कंपन्यात, कारण हे जगभर प्रसिद्ध होत असतं आणि बाहेरच्या कंपनींना जर आपला सप्लायर पाहिजे ज्याच्याकडे ईपीडी आहे आणि त्याचं इमिशन फॅक्टर कमी आहे तर त्या कंपनी त्यांना अप्रोच करून आपल्या एसएमई सेक्टरला त्याचा जास्त बेनिफिट होऊ शकतो। दुसरा मुद्दा पर्यावरणाचा, जर मला समजतंय की माझ्या कंपनीमध्ये ह्या लेवलला माझं पोल्युशन होतंय तर ते त्या जाग्यावरतीच त्याला कमी करू शकतात आणि त्याचा पर्यावरणासाठी पण फायदा होऊ शकतो।